आहे कुर्गमध्ये आणि आता हे जे माझ्या मागे रिसॉर्ट पाहताय तुम्ही, हे आहे क्लब महिंद्राचं मडिकेरी या ठिकाणचं रिसॉर्ट आहे. ओके, तर हे बघा ही कॉफी आहे. थोडी भीती वाटतीये. भैया जी मेरा वीडियो ले लो, वो इम्पॉर्टंट है पहले. तर कॉफी पर्सन मी नाहीये, मला चहाच आवडतो प्यायला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज परत एकदा मी आलेले एका छान अशा ठिकाणी आणि मी आलेले आहे कुर्गला. कुर्ग हे आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळतं. तर कर्नाटकला मी खूप वेळ आलेली आहे. लास्ट टाइम कर्नाटकमध्ये मी दांडेली, मुर्डेश्वर, गोकर्ण हे सगळं केलं आणि आता मला बघायचं होतं कुर्ग. तर कुर्ग हे आहे हिल स्टेशन आहे, त्याच्यानंतर कॉफी प्लांटेशनसाठी पण फेमस आहे. तर अतिशय सुंदर जागा आहे. तुम्ही या ठिकाणी मान्सूनमध्ये त्यानंतर विंटरमध्ये पण येऊ शकता. शक्यतो तुम्हाला जर वॉटरफॉल बघायचा असेल तर तुम्ही ऑगस्ट टू नोव्हेंबर या पिरियडमध्ये या. तुम्ही जानेवारी नंतर ना आलात तर वॉटरफॉलला कदाचित पाणी नसेल, पण एनी सीझनमध्ये तुम्ही कुर्गला भेट देऊ शकता. तर मी आत्ता आलेली आहे विंटरमध्ये, सो मी विंटरच्या काही ज्या प्लेसेस आहेत त्या एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलची लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटतात. तर आत्ता मी निघालेली आहे पुण्यावरनं आणि पुण्यापासून जे कुर्गचे डिस्टन्स आहे ते आहे जवळजवळ 890 किलोमीटर आणि आपल्याला जायला 17 तास लागणार आहे. तर आपण एक स्टॉप कोल्हापूरला घेणार आहे, तिकडे आपण जेवण करणार आणि जेवण करून आपण निघणार कुर्गला. तर आत्ता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आपण एका ठिकाणी चहा घ्यायला थांबलेलो आहे. हे शिमोगा आहे ओमकार. तर पुण्यापासून ओमकारनेच गाडी चालवलेली आणि जवळजवळ रात्रभर त्याने गाडी चालवलेली होती. त्याच्यामुळं थोडा वेळ मी गाडी चालवायला घेतली, कारण की त्याला थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं. तर रात्रीच्या वेळेस शक्यतो मी अवॉइड करते गाडी चालवायला. त्याच्यामुळं दिवसात जो काही प्रवास असेल त्या प्रवासामध्ये मी थोडा वेळ तरी गाडी चालवते, कारण की मला ड्रायव्हिंग करायला पण खूप आवडतं. आम्ही जेव्हा गोकर्णला पण गेलेलो सफारी घेऊन, त्यावेळेस पण मी गाडी चालवलेली. खूप कम्फर्टेबल गाडी आहे, अजिबात थकल्यासारखं होत नाही. लाँग रूटसाठी जर आपण रोड ट्रिप करत असेल तर ही जी सफारी गाडी आहे ही खूप कम्फर्टेबल आहे. तुम्हाला बॅक पेन पण अजिबात होत नाही. जे मिडलवाले सीट्स आहेत ते पण खूप कम्फर्टेबल आहेत. तर 17 ते 18 तासाचा प्रवास करून फायनली आपण पोहोचलेलो आहे कुर्गमध्ये. आता एक अर्ध्या तासातच आपण आपलं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला पोहोचू. आणि तुम्ही पाहू शकता बघा, दोन्ही बाजूला इतकी छान उंच उंच झाडं आहेत आणि हे जे आहेत ही सगळी मसाल्याची झाडं आहेत आणि आजूबाजूला आपल्याला कॉफीच्या बागा देखील पाहायला मिळतात. तर हे आहे क्लब महिंद्राचं मडिकेरी रिसॉर्ट. तर या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि ज्यावेळेस आपण या रिसॉर्टला पोहोचतो त्यावेळेस जी एंट्री असते म्हणजे रिसेप्शन असतं, त्यावेळेस आपल्याला टीका लावून आपलं स्वागत केलं जातं. तर आत रिसेप्शनला आल्यानंतर ना आम्ही करत होतो काही फॉर्मॅलिटीज आणि इथं आपल्याला एक वेलकम ड्रिंक दिलं जातं. तर कुर्गमध्ये जे मसाले पिकवले जातात त्या मसाल्यांपासून हे जे ड्रिंक आहे हे बनवलं जातं. आणि यानंतरनं आता मी तुम्हाला मला जो रूम मिळाला आहे त्याची मी टूर देणार आहे. तर असे एक अपार्टमेंट भेटते आपल्याला. सो या ठिकाणी काय गरम करायचं असेल तर इथं आहे. त्यानंतर कॉफी वगैरे काय बनवायचं असेल तर कॉफी आहे. ओके, सो इथं डायनिंग टेबल आहे, तुम्ही बसून जेवू शकता. इथं एक बेड आहे, त्याच्यानंतर टी व्ही पण आहे आणि या ठिकाणी पण एक बेड आहे. हा मास्टर बेडरूम सारखा आहे. एक्स्ट्रा जर कोण असेल तर या ठिकाणी शकता. त्याच्यानंतर तर वॉशरूम आहे बघा, वॉशरूम, सॅनिटरी पॅड. ओके, त्याच्यानंतर हेअर ड्रायर आहे, हेअर वॉश केल्याच्यानंतर बॉडी लोशन आहे. आणि बाथरूम बघा, या ठिकाणी ठेवलं आहे शॉवर जेल, शॅम्पू आणि कंडिशनर आहे. सो सगळं अवेलेबल आहे इथे आणि मस्त आहे वॉशरूम. टॉवेल पण ठेवले तिथं खाली. ओके, तर या बेडरूमच्या या साईडला बघा व्ह्यू बघा गॅलरीतला. छान असा व्ह्यू आहे, मस्त. वाव,
पूर्ण फॉरेस्टमध्ये आहे बघा हॉटेल आणि खूप छान व्ह्यू आहे. त्यानंतर न कबड आहे. कबडमध्ये जर आपलं काय असेल तर करू शकतो आपण. हँगर्स पण लावलेले आहेत आणि टी व्ही बघायचं असेल तर टी व्ही पण पाहू शकतो. असा छान असा रूम आहे बघा. तर इथं फ्रीज आहे बघा, तुम्हाला काय लागेल तर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ना तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर तिथं बॉल वगैरे ठेवलेले आहेत. त्यानंतर कप, नाईफ वगैरे आहे आणि डिश आहेत. तर आता मी आहे क्लब महिंद्रा कुर्ग या हॉटेलमध्ये आणि आता वाजले दुपारचे 2:30 आणि आता आपला भूक लागलेली आहे. तुम्ही आता कॉफी बनवणार आहे. तर कॉफी पर्सन मी नाही आहे, मला चहाच आवडतो प्यायला. पण आता हा जो चहा आहे हा कसा लागतो माहीत नाही. तर बघूयात इकडचा जो चहा आहे तो कसा बनतोय काय. तर कॉफी जे आहे म्हणजे हे जे कुर्ग आहे ते कॉफी प्लांटेशनसाठी खूप फेमस आहे. तर आता आपण कॉफी बनवणार आहे. बघूयात कशी कॉफी बनते इकडची. आणि हे जे आहेत मिल्क जे आहेत डेली क्रीमर, हे मनालीमध्ये पण आपण ट्राय केलेले, पण एवढे काही खास नव्हते. पण बघूया त्याची टेस्ट कशी आहे ते नक्की सांगते तुम्हाला. तुला भूक लागली असेल काय तर खा, मागव मग. टेस्ट करते मग. तर कॉफी झालेली आहे बनवून, तर टेस्ट करून बघते. एवढी काही टेस्ट नाही आहे. कॉफी चांगली आहे पण जे मिल्क पावडर आहे, मिल्क क्रीम आहे, ते एवढं काही खास नाही आहे, त्याच्यामुळे इतकी टेस्ट नाही आहे. पण जर तुम्हाला ब्लॅक कॉफी प्यायची असेल तुम्ही ब्लॅक जी कॉफी आहे ती करून पिऊ शकता. तर आत्ता मी आहे कुर्गमध्ये आणि आता हे जे माझ्या मागे रिसॉर्ट पाहताय तुम्ही, हे आहे क्लब महिंद्राचं मडिकेरी या ठिकाणचं रिसॉर्ट आहे. अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे आणि हे जे रिसॉर्ट आहे ते मी आज एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्हाला जर तुम्ही कुर्गमध्ये आलात, तुम्ही कुठल्या पण रिसॉर्टमध्ये राहू शकता. म्हणजे तुम्ही मडिकेरी या रिसॉर्टमध्ये राहिलात तर तुम्हाला सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता बघा पूर्ण जंगल आहे आणि या जंगलमध्येच हे जे आहे हे रिसॉर्ट बनवलेलं आहे. अतिशय शांत वातावरण आहे. जर तुम्हाला विकेंडचा टाईम स्पेंड करायचा असेल निवांत तर तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकता. तर आज हे जे आहे रिसॉर्ट ते मला जसं पॉसिबल होईल तसं मी तुम्हाला हे दाखवणार आहे. इकडनं आपण रिसेप्शनमध्ये एंट्री करतो. आतमध्ये रिसेप्शन आहे. या ठिकाणी वेलकम केलं जातं. तुम्हाला टीका लावतात. ही जी आहे बघा ही झिप बाईक आहे. तर झिप बाईक म्हणजे चेअर आहे आणि आपल्याला
पेडल मारायचे आहेत आणि आपल्याला पूर्ण अशी राऊंड मारून आणणार आहे. तर पूर्णपणे फॉरेस्ट आहे या ठिकाणी. या इथे कॉफी प्लांट आहेत, त्याच्यानंतर ऑरेंजचे प्लांट आहेत, मँगो ट्री आहेत. तर असे बरेच प्रकारचे ट्री आहेत. त्यात आपल्याला जाता जाता हे लोक दाखवणार आहेत. आणि ह्याचे जे चार्जेस आहेत ते आहेत 675 समथिंग. तर तुम्ही क्लब महिंद्राचे मेंबर असाल तर तुम्हाला 25% डिस्काउंट आहे. तर बघूयात हा एक्सपिरियन्स कसा वाटतोय. तर फर्स्ट टाइम ही अशी झिप बाईक आहे. त्याच्या झिप लाईनमध्ये बसलेलो आहे आत्तापर्यंत. झिप बाईकमध्ये फर्स्ट टाइम बसते मी. सो लेट्स सी. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. इथे स्लोली पेडल करत. ओ माय गॉड. थोडी भीती वाटतीये. आणि हे बघा, हे कॉफी प्लांट आहे आणि हे सगळं पाहत आपल्याला जायचं आहे. तर एकदम स्लोली जायचं आहे. सो बघा, पूर्ण जंगलचा हा ट्रेल. जाने का क्या आगे कर. हे बघा, हे पूर्ण कॉफीचे आहेत प्लांट्स. तर अशी कॉफीची झाडं आहेत बघा. ब्राऊन कलरचे ह्यांची फळं आहेत बघा हे. ओके, तर हे बघा, ही कॉफी आहे. हे कॉफीचं प्लांटेशन आहे आणि खूप मोठं प्लांट आहे बघा. आणि एकदम जवळून ही कॉफी दाखवते तुम्हाला. थोडंसं मरून कलरचं, रेडिश कलरचं आहे. एकदम जवळून आपल्याला बघायला मिळत आहे. तो एक यातला आपण बघूयात. हे बघा, पेडलिंग करून जायचं आहे. स्लो अँड स्लो. सो फुल नेचर आहे इथे. तर ही आहे बघा ऑरेंज ट्री. हां, हे बघा कॉफीचे प्लांट आहे. तर आता मी बसलेली आहे झिप बाईकमध्ये आणि या झिप बाईकमध्ये बसून आपण बघणार आहोत पूर्ण हे जे आहे प्लांटेशन केलेलं आहे आजूबाजूला. या ठिकाणी कॉफीची झाडं आहेत, त्यानंतरनं ऑरेंजची झाडं आहेत, तर बरीच सफरचंदाची पण झाडं आहेत. तर ते आपण पाहणार आहोत. तर खूप छान वाटतंय. तर आपल्याला हे जे आहे ते पेडल मारायला लागतात. तर छान मजा येते. तर एका वेळेला 4 पीपल ह्या झिप लाईनमध्ये बसू शकतात बघा. चेअरसारखं आहे, खूप छान वाटतंय. भैया जी मेरा वीडियो ले लो, वो इम्पोर्टेंट है पहले. तर हे आहे बघा बिटर लेमन. तर याचं काय स्मेल करायचं का? ओके, सो हे बघा. हां, कडुलिंब. पोस्टा नहीं याद. हाँ पता है वो. ये किधर? तर हे बघा, दालचिनी आहे. दालचिनीचं झाड आहे बघा. हे जवळून दाखवू आपण.
मैम हाउ इज द एक्सपीरियंस मैम? वो घबरा गई थी। मैम कैसा लगा मैम एक्टिविटी? बहुत अच्छा था एक्टिविटी, मस्त था एकदम। फर्स्ट टाइम एक्सपीरियंस किया है ऐसा, अच्छा लगा बहुत ऊपर से। थैंक यू मैम। स्काई साइकिलिंग, अच्छा। तो बेसिकली सिंगल मेटल वायर रोप का ऊपर आपको पैडल करके स्मूथली इजीली पैडलिंग है। हाँ। सामने प्लेटफॉर्म दिख हाँ। रहा है, हमारा एंडिंग पॉइंट है। ओके। स्पेशली हमारा एक इंस्ट्रक्टर रहेगा उधर ही। हाँ। साइकिल को रिटर्न करके हाँ। वापस इधर ही आओगे। तो एट ए टाइम 2 पीपल जा सकते हैं, 2 जन जा सकते हैं। माझ्याकडे आहे, देऊ का? छान आहे ना हॉटेलचं स्ट्रक्चर वगैरे. तर या ठिकाणी बघा इव्हिनिंगचे स्नॅक्स आपण घेऊ शकतो. तर इथं आहे बघा व्हेज पप आहे, त्यानंतर टोमॅटो सॉस आहे, कॉफी पाहिजे असेल तर कॉफी, चहा पाहिजे असेल चहा, आणि केक आहेत, फ्रूट केक आहेत, तो मस्त केक आहेत. मी टेस्ट करते. सिडियर हे आलं का परत? आलं की आणलं मी. देते तुम्ही, बसा तुम्ही. व्हेज आहे. पोटॅटो आहे अजून घे बरं का, त्यासाठी आणलं एक्स्ट्रा. घेणार आहे मी. तो हे व्हेज पप आहे. एक ग्लास दे. तर इकडनं तुमच्या एंट्री होते आणि इकडनं येऊन सोया एंट्री. तर इथे ह्यांच्या ओमनीज आहेत, त्या आपलं जे लगेज आहे, सामान आहे, ते रूमपर्यंत पोचवतात. आणि लेफ्ट साईडला आहे रिसेप्शन. सो या साईडला आहे रिसेप्शन. कसं वाटतं मग तुम्हाला? कसं वाटतंय? छान छान. हां, रिसॉर्ट कसं वाटलं? एकदम छान. हां. काय आले बाव आले.
काहीतरी ऍक्टिव्हिटी. हा, क्लाइम्बिंग का? हा. तर इथं जिम पण आहे बघा. या बाजूला वाव, हे लाईट लावले तर किती छान वाटतंय. अच्छा, या ठिकाणी बघा. तर इथे स्पा सेंटर आहे आणि रिलॅक्सेशनसाठी तुम्ही या ठिकाणी येऊन स्पा पण करू शकता. तो ऍक्टिव्हिटी आहे बघा. तर इथं आता आहे बार्बेक्यू आणि आता आलोय आपण जेवायला आणि BBQ अनलिमिटेड आहे. तर आम्ही मॉकटेल घेतले. आवडलं का तुम्हाला जेवण? तर टेस्ट केलेला आहे. कम्पेअर टू अदर BBQ ठीक आहे, ठीकठाक आहे. खूप गर्दी आहे त्याच्यामुळं त्यांना खूप उशीर होतोय जायला, पण बऱ्यापैकी दिलेला आहे त्यांनी.
तर आता जस्ट आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण करून मी चाललेली आहे एक छोट्याशा वॉकला. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आज मी तुम्हाला हे जे मडिकेरी रिसॉर्ट आहे हे दाखवलेलं आहे. उद्या मी पूर्णपणे कुर्ग जे आहे ते एक्सप्लोअर करणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात. तर सगळ्यांना माझ्याकडनं गुड नाईट, बाय. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा.